गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपलं आपल्याच यूट्यूब चॅनलवरती मराठी ब्लॉगर मयुरी. तर कशा आहात सर्व? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदी राहा आणि स्वस्त राहा. तर खूप दिवसांच्या कमेंट्स येत होत्या मला 2-3 टाईमच्या की तुमचं डेली रुटीन शेअर करा, की तुम्ही दिवसभरात किती धावपळ करता, हे करता, तुम्हाला कसं काय जमतं. तर 2 दिवस गुढीपाडव्याचा व्हिडिओ सेंड केला, त्यानंतर 2-3 दिवस काय मला व्हिडिओ सेंड करायला झालं नाही, कारण की थोडंसं जास्त कामाचा लोड होता. ऑर्डर जास्त होत्या व त्या कंप्लीट करायच्या होत्या. मग त्या ऑर्डर कंप्लीट करण्याच्या ह्याच्यामध्ये शूट करणं आणि ते काम करणं दोन्ही शक्य होत नाही. तसं आत्ताही ऑर्डर आहेतच, पण तरीही मी आज थोडंसं डेली रुटीन तुमच्याशी शेअर करण्याचा, माझं उन्हाळ्याचं जे चालू असतं डेली रुटीन ते शेअर करावं म्हटलं. त्याचा प्रयत्न एक केला आहे छोटासा. तरी पण मला सकाळी 2-3 दिवसापासून मुलांचा रिझल्ट वगैरे लागला होता. त्यांची वह्या पुस्तकं वगैरे आणणं, कवर लावणं, त्यांना बॅग वगैरे सर्व तयार करून ठेवणं, आणि त्यांची स्कूलही चालू झालेली आहे, त्यामुळे तेही सकाळी स्कूलला गेलेले आहे. सर पण ऑफिसला गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर एवढं सगळं करत असताना सकाळी ऊन पडायच्या अगोदर वेपर्स वगैरे करून घेतलेले आहेत मी. तो व्हिडिओ काय मी शूट केला नाही, तरी तुम्हाला मी दाखवते की सकाळी माझे वेपर्स वगैरे घालून झालेले आहे. अशा पद्धतीने सकाळी माझे बऱ्यापैकी वेपर्स वगैरे टाकून झालेले आहेत. आणि आता चालू आहे नेक्स्ट, म्हणजे मला चकली बनवायची आहे. पहिले ऑर्डर वगैरे मी कालच पॅकिंग वगैरे करून, सरांना सुट्टी राहते त्याच्यामुळं काल डिलिव्हरी करून आले, आणि आज चकलीचं आतमध्ये शिजायला ठेवलेलं आहे. तर चला आपण आता चकली बनवूयात. तर इकडे मी अशी सकाळी वेपर्स वगैरे होईपर्यंत बटाटे वगैरे कुकरला लावून ठेवलेली होती, उकळून ठेवलेले होते. कारण एक काम झालं की दुसऱ्या पुढच्या वाळवणाची तयारी अगोदरच करावी लागते. चकलीसाठी साबुदाणाही खाली वाफळण्यासाठी ठेवलेला आहे. अशा पद्धतीने बटाटे व्यवस्थित सोलून मॅच करून, जेणेकरून चकली दाबायला व्यवस्थित व चकलीचे तुकडेही पडत नाही. तसा मी चकलीचा व्हिडिओही सेंड करतेच, कारण की खूप जणांच्या मला कमेंट्सही आल्या होत्या की चकलीचा व्हिडिओ ताई शेअर करा म्हणून, पूर्ण रेसिपी शेअर करा. तर तोही मी शेअर करणार आहेच. सध्या थोडंसं आर्मी स्कूलला मुलं असल्यामुळे माझी मुलांची शाळा ह्या महिन्यातच चालू झालेली आहे. तर त्यांची थोडीशी धावपळ होती. त्यांचे रिपोर्ट कार्ड आणणं, त्यांचे न्यू ऍडमिशन, परत त्यांचे वह्या पुस्तकं, हे स्टेशनरी वगैरे सर्व घेऊन येणं, परत त्यांना सर्व कव्हर वगैरे लावून त्यांची पूर्ण तयारी करून देणं. त्याचबरोबर हे काम वाळवणाचं ऑर्डर आता उन्हाळ्यात बऱ्यापैकी जास्त लागलं, तरी बरेचसे चालूच आहे मागच्या महिन्यापासून, पण आता थोडासा जास्त लोड वाढायला लागलाय. तर त्यांचं सर्व शाळेचं वगैरे सर्व तयारी वगैरे करणं, सर्व व्यवस्थित हे करणं, त्यांना रेडी करून देणं, ही धावपळ चालूच असते. त्यांना सकाळी तसं सरांची खूप मदत असते मुलांना रेडी करायला. इकडे टिफिन वगैरे होईपर्यंत ते मुलांचं सर्व काही आवरतात, आणि आम्ही रात्री सर्व तयारी करून ठेवतो, जेणेकरून सकाळी धावपळ व्हावी नाही म्हणून. कपडे वगैरे त्यांचे रात्री इस्त्री करून ठेवणं, बॅग भरून ठेवणं, उद्या टिफिनला काय बनवायचं त्याची तयारी करून ठेवणं, शूज वगैरे सर्व क्लीन करून ठेवणं. त्याने सकाळी खूप सारा टाइम वाचतो व धावपळ जास्त प्रमाणात होत नाही. कारण की त्यांची 6:15 वाजेपर्यंत गाडी दारात येते. त्यांना 7ला शाळा असते. खूप लवकर उठावं लागतं त्यांना, त्याच्यासाठी 5 वाजताच उठून त्यांना रेडी व्हावं लागतं. तेव्हा त्यांचा नाश्ता, आंघोळ वगैरे सर्व होतं. त्यामुळे तरी आम्ही ही बाकीची कामं रात्रीच करून ठेवतो. तर आता समर्थ 8वीला म्हणजेच 8th स्टँडर्ड मध्ये गेलेला आहे, आणि पार्थ 4thला 4थीला गेलेला आहे.
तर आता एवढं पूर्ण उन्हाळा आहे त्याच्यामुळं त्यांना शाळेचा टाइम थोडासा कमी आहे, 7 ते 12 12:30 पर्यंत असते, पण त्यांना घरी येईपर्यंत 1 वाजून जाते व सकाळी 6 सव्वा 6लाच त्यांना शाळेमध्ये जावं लागतं. एवढा पूर्ण मंथ त्यांना शाळा राहते महिना, आणि मग पुढचा महिना परत त्यांना सुट्टी, कारण त्यांचं पेपर फेब्रुवारीमध्ये झाल्यामुळे त्यांना मध्ये 15 दिवस सुट्टी होती. त्यानंतर आता स्कूल चालू झाली आहे, आता मराठी मीडियम वगैरे, परत स्टेट बोर्डचे वगैरे आत्ताच एक्झाम चालू झाले. त्यांचे 25 तारखेपर्यंत एक्झाम आणखी बाकी आहे. तसे यांची एक्झाम होऊन पुढच्या क्लासमध्ये मुलं गेलेली आहेत. अशा प्रकारे बटाटे जर तुम्ही सोलून वगैरे व्यवस्थित मॅच करून घेतले ना, आणि साबुदाणा वगैरे व्यवस्थित वाफळवला, सर्व एकजीव, गरम गरम असते चकली दाबावी लागते, व सर्व साबुदाणा वगैरे सर्व एकत्रित व्यवस्थित केला की चकलीचे तुकडे होत नाही व चकली फुगते. आणि कोणीही लहानांपासून मोठ्यांपर्यंत, पर आजोबा आजींपर्यंत सर्वजण चकली खाऊ शकतात. नाहीतर चकली बऱ्याचदा असं होतं की खाताना चावली जात नाही किंवा कडक लागते, त्याच्यामुळे बरेचसे लोक चकली खात नाही. पण असं होत नाही व्यवस्थित केल्यावर. अशा प्रकारे मी हा साबुदाणा रात्रीच भिजवलेला आहे. तो व्यवस्थित असा वाफळून घ्यायचा आहे, त्याच्यावर व्यवस्थित हलवून त्याला झाकण ठेवायचं आहे. मस्त वाफ येऊन द्यायची आहे, जेणेकरून पूर्ण साबुदाणा आपला हा व्यवस्थित वाफळला जाईल. नंतर चकलीमध्ये तो मिक्स केल्यानंतर गरमागरमच मिक्स करायचा आहे. अशा पद्धतीने सर्व मॅच करून घेतलेला आहे. असा हा साबुदाणा जोपर्यंत पारदर्शक काचेसारखा होत नाही तोपर्यंत व्यवस्थित वाफळून घ्यायचा, आणि मग तो गरमागरमच ह्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचा. चुकूनही याला हात लावायचा नाही, कारण साबुदाण्याचा चटका हा खूप डेंजर बसतो. गरमागरम व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ, कोणी लाल तिखट टाकतं, कोणी हिरवी मिरचीच टाकलेली आहे. होईल तेवढं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला. तयार आहे आपल्या चकलीचं मिश्रण पूर्ण रेडी. चला आपण आता चकली घालूयात. चकलीचं मिश्रण 5 मिनिटं झाकून ठेवलं व चकली घालण्याआधी जी सर्व काही भांडी पडली होती ती मी लगेचच क्लीन करून घेते, जेणेकरून खूप राडाही होत नाही आणि खूप पसाराही होत नाही. कारण वाळवण म्हटलं की खूप सारे भांडी पडतात आणि ती ओल्यात ओली पटकन घासली की पटकन निघतात व राडाही होत नाही. सर्व भांडी पटकन घासून घे. तुम्हीही अशा पद्धतीने जर उन्हाळी वाळवण करताना कामे केली तर
खूप राडाई होणार नाही, पसराई होणार नाही व उन्हाळी वाळवण करायलाही खूप सोपे जाते व थकल्यासारखेही होत नाही। अशा पद्धतीने मी लगेच सर्व किचन वट्टा वगैरे सर्व भांडी वगैरे क्लीन करून घेते व जी काम करायचं आहे ते पुढच्या कामाला लागते। तर आता आपल्या चकलीचं पूर्ण पीठ रेडी झालेलं आहे आणि आता आपण चकली घालून घेणार आहे। बाहेर खूप सारं ऊन झालेलं आहे त्यामुळे मी सावली पोर्च मध्ये चकली घालून घेते आणि घालून झाल्यानंतर कागद खाली उन्हाला ओढून उन्हामध्ये ठेवून देते। कारण आता सध्या खूपच प्रमाणात जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि उन्हामध्ये एवढी मोठी चकली घालणं शक्य नाही, त्याच्यामुळे मी सावलीतच घालते। खूप सुंदर असं पीठ झालेलं आहे आणि खूप छान वेडेही येऊ राहिलेले आहे चकलीचे, एकही मध्ये तुटत नाहीये। आणि चकलीचे वेडे घालताना कधी पण थोडेसे मोठेच घालायचे, कारण की छोटे जर चकलीचे वेडे घातले तर ती वाळून आणखी छोटी होते, मोठे घातल्यानंतर ती व्यवस्थित दिसायलाही दिसते आणि वाळल्यानंतर ती जराशी बारीक होते, त्याच्यामुळे ते पाहायलाही खूप छान वाटतं आणि तळल्यानंतर खूप मोठी फुलते। मिश्रण एकदा व्यवस्थित बनलं की चकली दाबायलाही जड जात नाही आणि खूप छान बनते, चकली बिघडतही नाही। आता किती सुंदर असे वेडे आलेले, अशा प्रकारे थोडेसे मोठे मोठे वेडे घालून घ्यायचे आणि ते वाळल्यानंतर छोटे होतात व तळल्यावर खूप सुंदर असे दिसतात। तर असेच आपण आता सर्व चकली करून घेऊयात। अशा पद्धतीने पूर्ण चकली घालून घेतली व झाल्यानंतर उन्हामध्ये वाळू घातली, ते कागद उन्हामध्ये ओढून घेतला। आज अशा पद्धतीने वेपर्स व चकली सकाळी घालून झाली होती आणि उन्हामध्ये त्याला ठेवून दिलं होतं।
चकली घालून झाल्यानंतर थोडा वेळ टीव्ही पाहून थोडासा आराम केला व त्यानंतर दुपारच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती। मला होता उपवास, त्याच्यासाठी मी बनवत होते खिचडी व ते करता करताच इथे तांदळाची खिचडी घ्यायची होती, त्यासाठी पाणी ठेवले होते उकळायला व तांदळाची खिचडीचे पीठ हाटून घेत होते, कारण की तांदळाचे पिठाला पूर्ण वाफ यायला शिजायला व्यवस्थित एक अर्धा ते पाऊण तास लागतो, त्यामुळे ते पीठ तोपर्यंत शिजून होईल, बाकीचं राहिलेली कामे होईपर्यंत, त्यामुळे त्याची खिचडी घेत होते। ती व्यवस्थित जर बनली तरच पापड व्यवस्थित होतात, नाही तर पापडाला चिऱ्या पडतात किंवा पापड तडकतात, पूर्ण भुगा होऊन जातो, त्यामुळे त्याला खूप व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने हाटून घ्यायचं व त्याचं मेन शिजलं की नाही हे समजलं पाहिजे। ते व्यवस्थित शिजलं की पापड व्यवस्थित बनतात, नाहीतर मग सर्व पापडांचा भुगा होतो। त्याला व्यवस्थित असं हाटून घ्यायचं, त्याच्यात काही जास्त गाठी वगैरे होत नाही। त्याला व्यवस्थित पाण्याला उकळी आली की जेवढे मावेल तेवढे पीठ त्याच्यामध्ये घालून त्याला वाफेवर झाकून ठेवून द्यायचं। अर्धा ते पाऊण तास पूर्ण त्याला लक्ष द्यायचं, मधून मधून हलवायचं, पण वाफ घ्यायची, त्यानंतर ते पीठ पापड करण्यासाठी रेडी होते। अशा पद्धतीने मी पीठ पूर्ण हाटून घेतलेलं आहे व तिकडे माझी खिचडी ही तयार झालेली आहे। आता पिठाला मस्त वाफ येण्यासाठी ठेवून देते। पापडच्या पिठाला व्यवस्थित वाफ येईपर्यंत व पूर्ण तयार होईपर्यंत मुलेही शाळेतनं आली होती, समर्थ आणि पार्थ आला होता, त्यांचं इकडे चाललं होतं बॅग वगैरे व्यवस्थित ठेवायचं, शूज वगैरे काढायचं, फ्रेश व्हायचं काम। तर त्यांना आज खायचे होते गरमागरम आलूचे पराठे, त्यामुळे त्यांना आल्यानंतर त्यांना फ्रेश होईपर्यंत मी इकडे आलूचे पराठे बनवण्यासाठी घेतले होते। त्यांना गरमागरम मस्त, समर्थला गरम गरम खूप आवडतात, चपाती असू काही असू त्याला गरमागरम असलं की तो पोटभर जेवण करतो, त्याच्यासाठी त्यांना गरमागरम आल्यानंतर आलूचे पराठे मस्त बनवून दिले। त्यांनी पोटभर मस्तपैकी जेवण केलं व बाकी सर्वांचीही जेवणं झाली। सर्वांना जेवायला दिलंय आणि मी माझ्यासाठी केली आहे खिचडी, मला आहे उपवास, त्यामुळे मी आता खाणार आहे थोडीशी दही खिचडी। चला तर मग या सर्वजण खिचडी खायला जेवायला। जेवण वगैरे खिचडी वगैरे खाऊन झाल्यानंतर मी साफसफाई वगैरे करून घेतली, कारण सकाळी मला टाईम भेटत नाही जास्त करून, म्हणजे सकाळी झाडू वगैरे पारूसा होतो पण पुसायला वगैरे सकाळी टाईम भेटत नाही, त्यामुळे झाडून पुसून मी थोडंसं मधल्या टायमात जेवण वगैरे झाल्यावरच घेते। फक्त उन्हाळ्यामध्ये इतर वेळेस लवकर होतं, कारण की मला पापड वगैरेही बनवायचे असतात, तर स्वच्छता ही खूप महत्त्वाची असते आणि गिऱ्हाईक अचानक घरी येतं, त्यामुळे मी पहिले साफसफाई वगैरे सर्व स्वच्छ करून घेत असते, त्यामुळं स्वच्छता असल्यामुळं सर्वांना खूप छान वाटतं। त्यानंतर पापड वगैरे घालून घेतले आणि दुपारी थोडंसं थकल्यावानी झाल्यानंतर खरबूजचा ज्यूस वगैरे करून घेतला व आम्ही समर्थ पार्थ वगैरे आम्ही सर्वांनी घेतला व त्यानंतर मी योगासाठी रेडी होऊन निघाले। तर असं होतं माझं आजचं रुटीन।